नमस्कार. मी पत्रकार प्रवीण जाधव. नाना फटकारे या आपल्या नवीन YouTube चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो. मित्रांनो, मला सगळ्यांना सांगायला आवडेल की नाना फटकारे हे आपलं YouTube चॅनल आणि त्याचा हा आजचा पहिलाच व्हिडिओ. या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला नाना फटकारे काय आहे, कशासाठी आहे याबद्दल सविस्तर आणि थोडक्यात माहिती देऊ इच्छितो. कारण गेले बरेच दिवस मला बऱ्याच जणांचे कॉल मेसेज येऊन गेले की नेमका हा विषय काय आहे, हे कशाशी रिलेटेड आहे, तर आपण त्याच्याबद्दलच थोडंसं चर्चा करणार आहोत. मित्रांनो, गेली अनेक वर्ष नोकरी करत असताना आणि आजूबाजूला वावरत असताना समाजात इतर मला बऱ्याच चुकीच्या गोष्टी घडत असताना दिसल्या आणि अजूनही घडतायत. आणि त्या गोष्टींमध्ये डोकावत असताना तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा संबंध काय, अशा एक ना अनेक गोष्टींना उत्तरं द्यावी लागली आणि बराच विरोधही झाला. पण आपणही समाजाला काहीतरी देणं लागतो. आपणही समाजासाठी काही करणं गरजेचं आहे. या चुकीच्या घडणाऱ्या गोष्टी, चुकीच्या होणाऱ्या इतर घटना यांना आपण कुठेतरी खीळ घालावी. आपण काहीतरी पाऊल उचलावं म्हणून मी पत्रकारिता केली. पण पत्रकारिता केली म्हणून इथेच प्रश्न संपत नाही आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरेही मिळत नाही. मी हे करत असताना बऱ्याच वेळ माझा संबंध अनेक BMC ऑफिसेस, सरकारी प्रशासकीय ऑफिसेस इथे संबंध आला. पण इथे संबंध आला असताना खूप मुजोर आणि मनमानी करणारे अधिकारी, कर्मचारी यांच्याशी भेटी होत गेल्या. पण हे तुम्हाला इथे सांगण्याचं कारण, एकमेव कारण हेच आहे की ज्यावेळेस तुम्ही ॲज अ पत्रकार म्हणून पण जाता, त्यावेळेस या मुजोर आणि मनमानी करणाऱ्या अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे व्ह्यू तुमच्याकडे बघण्याचे खूप वेगळे असतात. तुम्ही स्वतंत्र पत्रकार आहात का? तुम्ही कोणत्या चॅनलसाठी काम करता? तुम्हाला व्ह्यूज किती आहेत? तुमचे सबस्क्रायबर किती आहेत? त्या गोष्टींवर ते तुम्हाला किती रिस्पॉन्ड करायचं हे ठरवतात. परंतु हे सगळे अनुभव घेत असताना मी इथपर्यंत पोचलो आणि आपलं एक हक्काचं चॅनल असावं जे अशा मुजोर आणि मनमानी करणाऱ्या अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे कायदेशीर वाबाडे काढेल, ह्या विचाराने मी नाना फटकारे या न्यूज चॅनलची निर्मिती केली. याचा अर्थ असाच आहे की मित्रांनो, नाना फटकारे या समाजात, या परिसरात वावरत असताना तुम्हाला नाना तऱ्हेचे लोक मिळतील, नाना प्रकारचे अधिकारी मिळतील, नाना प्रकारचे कर्मचारी मिळतील. ते तुम्हाला म्हणजे सर्वसामान्यांना वेगवेगळ्या तऱ्हेने, वेगवेगळ्या प्रकारे पिळवणूक करण्याचा प्रयत्न करतील. त्यांचे नाना प्रताप तुम्हाला दाखवतील आणि या सगळ्या नाना प्रतापांना, नाना प्रकारच्या अधिकाऱ्यांना कुठेतरी खीळ बसावी, कायदेशीर चपराक मिळावी, हा एवढाच एक उद्देश घेऊन आपण नाना फटकारे या चॅनलची निर्मिती केली. आणि आपण या समाजात घडणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टींना योग्य ठिकाणी पोहोचवणार आहोत. त्यासाठी मला तुमचीही मदत लागेलच आणि मीही सुद्धा माझं काम प्रामाणिकपणे करेन याची तुम्हाला ग्वाही देतो. मित्रांनो, अजून एक स्पेशल गोष्ट तुम्हाला इथे सांगावीशी वाटते. येथे काही दिवसातच आपलं नाना फटकारे हे साप्ताहिक सुद्धा चालू होत आहे आणि ते लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. मित्रांनो, ही झाली एक बाजू. पण अजून एक गोष्ट तुम्हाला आवर्जून इथे सांगावीशी वाटते. आपण फक्त पत्रकारिता याच गोष्टीवर थांबण्यात काही अर्थ नाही. आपण समाजात वावरत असताना आपल्या आजूबाजूला इतरेत्र असे अनेक आर्थिकरित्या, सामाजिकरित्या दुर्बल, अपंग असे बरेच घटक आहेत ज्यांना खरंच मदतीची गरज आहे. पण बऱ्याच वेळेला आपल्याकडून त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. पण तुम्हीच विचार करा ना, त्यांना पण कुठेतरी जगण्याचा अधिकार आहे, समाजात वावरण्याचा अधिकार आहे. हा, असो काही गोष्टींमुळे ते समाजापासून दूर झाले असतील, पण त्यांना पुन्हा या समाजात आणणं आणि पुन्हा त्यांच्यासाठी काही छोटं फुल ना फुलाची पाकळी असं काम करून
त्यांना मदत करणं हे पण आपलं कर्तव्य आहे. आणि हे करत असताना जर तिकडे कुठे तुम्हाला आमची गरज लागली तर तुम्ही नक्की आवाज द्या, आम्ही नक्की मदत करू. तसेच या क्षेत्रात काम करत असताना आपण आपले प्रतिनिधी फक्त मुंबईच नाही तर इतर पण पेरायला सुरुवात केली आहे. कारण मुंबई सोडून इतर शहरात इतर ठिकाणी पण आपल्या जे कोणी जवळचे लोक असतील, आपले जे कोणी नातेवाईक असतील किंवा जे कोणी ओळखीचे असतील, त्यांना पण जर काही अडचणींचा सामना करत असतील तर आपल्या माध्यमातून आपण न्याय देण्याचा प्रयत्न करू. आणि एक चांगला समाज कसा घडवता येईल यासाठी 100% प्रयत्न करू. त्यासाठी मित्रांनो, मला फक्त एकच हवंय, तुमचे साथ हवे. तर आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही मदत कराल अशी मला अपेक्षा आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, जेणेकरून आपली ही मदत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल याची आपण काळजी घ्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.